एव्हरीबडी, मी तेजस्विनी विजन तेज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मागच्या लेक्चरमध्ये आपण लीगल कन्सेप्टचं बेसिक इंट्रोडक्शन पाहिलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्सन अंडर लॉच्या दृष्टिकोनातून पर्सन काय आहे किंवा पर्सन ही कन्सेप्ट काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. तर पर्सन म्हणजे काय, तर पर्सन हा शब्द बेसिकली लॅटिन वर्ड पर्सोना या शब्दापासून फॉर्म झालेला आहे. तर पर्सोनाचं मिनिंग काय, तर मास्क. मास्क म्हणजे मुखवटा. जो कलाकार वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी मुखवटा चढवतात किंवा मुखवटा वापरतात, तो मुखवटा म्हणजेच मास्क म्हणजेच पर्सोना. तर पर्सोना या लॅटिन वर्डपासून पर्सन हा शब्द फॉर्म झाला. त्यानंतर आधुनिक काळामध्ये हक्क आणि कर्तव्य प्राप्त करण्यासाठी सक्षम असलेल्या सजीव व्यक्तीच्या अर्थाने पर्सन हा शब्द वापरला गेला. तर पर्सनचे दोन प्रकार आहेत. देर आर टू टाइप्स किंवा टू काइंड्स ऑफ पर्सन्स अंडर लॉ. तर कोणते आहेत? फर्स्ट आहे नॅचरल पर्सन अँड सेकंड आहे लीगल पर्सन. तर नॅचरल पर्सन म्हणजे काय, तर ह्युमन बिंग्समध्ये कोण कोण आले, तर मेल फिमेल ऑल म्हणजे लिव्हिंग थिंग्स म्हणजेच काय नॅचरल पर्सन. अ नॅचरल पर्सन इज अ ह्युमन बीइंग कॅपेबल ऑफ राईट्स अँड ड्युटीज. जे कोणी अधिकार किंवा कर्तव्य, हक्क आणि कर्तव्य प्राप्त करण्यासाठी सक्षम असलेल्या लिव्हिंग थिंग्सला म्हणजे सजीव व्यक्तीला नॅचरल पर्सन असं म्हणतात. त्यानंतर लीगल पर्सनला आपण आर्टिफिशियल पर्सन म्हणून देखील ओळखलं जातो. तर लीगल पर्सन म्हणजे काय, तर कायद्यानं व्यक्तिमत्व प्रदान केलेली व्यक्ती म्हणजेच लीगल पर्सन. थोडक्यात कायद्याने निर्माण केलेल्या व्यक्तीला लीगल पर्सन किंवा आर्टिफिशियल पर्सन असं म्हटलं जातं. तर अ लीगल पर्सन इज अ सब्जेक्ट मॅटर अदर दॅन अ ह्युमन बीइंग विच द लॉ ॲट्रिब्यूट्स पर्सनॅलिटी. म्हणजेच कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती म्हणजेच कोण, लीगल पर्सन. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर अशाच आणखी लीगल कन्सेप्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.